पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, यतो यतो निश्चरति मनश्चंचलम स्थिरम ततस्ततो नियम्यैतद आत्मन्नेव वशम नयेत। ज्या ज्या कारणाने आपलं मन हे अस्थिर किंवा चंचल भावाला प्राप्त होतं, त्या ठिकाणी हळूहळू जिज्ञासूने किंवा ह्या योगाच्या साधकाने ते मन वशीभूत करण्यासाठी हळूहळू त्या त्या विषयांपासून त्याला परान्मुख होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची स्थापना करण्याचा अभ्यास करावा। आणि ह्या अभ्यासाने त्याचं मन हे प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम। ह्या अभ्यास करताना त्याचं मन शांत होतं, प्रकर्षाने शांत होतं। याचा अर्थ रजोगुण आणि तमोगुण हे क्षीण होऊन त्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य त्या अंतकरणामध्ये वाढतं। म्हणजे सुख आणि ज्ञान यांच्या अधिक अभिव्यक्तीची योग्यता त्या अंतकरणामध्ये प्राप्त होते। आणि त्यामुळं प्रशांत झालेलं जे मन आणि त्याचा अभ्यास करणारा हा जो योगी, त्याला ब्रह्मभूतम अकल्मषम शांत रजसम उत्तमम सुखम उपैति। त्याला ब्रह्मस्वरूपाचं आणि अकल्मषम पाप पुण्य किंवा धर्माधर्म यांनी विवर्जित अशा प्रकारचं असणारं आत्यंतिक म्हणजे जे अविनाशी असं ब्रह्मरूप आपलं ब्रह्म सुखरूप असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माची सुखाची त्याला अनुभूती येते। म्हणून युंजन्नेवम सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते। त्या पुरुषाला सदा आत्मानं एवं युंजन, जो नेहमी याप्रमाणे योगाभ्यास अर्थात ध्यानाभ्यास करीत असणारा जो पुरुष, तो विगत कल्मषः असा होऊन तो पाप आणि पुण्य किंवा धर्माधर्म यांनी विवर्जित होऊन ब्रह्मसंस्पर्शम ज्या ब्रह्माच्या संबंधी असणारं म्हणजे ब्रह्माचं स्वरूपभूत असणारं जे सुख आहे, ते सुख जे अविनाशी किंवा अनादी अनंत निरपेक्ष व्यापक निरतिशय निरुपाधिक निर्विशेष असं असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश सुख त्याला अश्नुते, त्याला प्राप्त होतं असं सांगितलं। यानंतर आता योगाचं जेव्हा फल प्राप्त होतं तर याचा अर्थ असा नाही की मोक्षरूपी फल ध्यानाभ्यास करणाऱ्या पुरुषाला किंवा कुंडलिनी योग करणारा किंवा आता वर जे सांगितले योगा अष्टांग योगाची साधना करून योगारूढ होणारा किंवा कुंडलिनी योगाचे साधना करून निर्विकल्प समाधीपर्यंत जाणारा किंवा षटचक्र भेदन करणारा पुरुष किंवा एकदम त्या ठिकाणी मनाचं स्वरूप जाणून मनाला पूर्णपणे निरुद्ध करणाऱ्या किंवा हळूहळू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापना करून मनाला नियमन करणारा असं जे 4 साधनं सांगितली, तर या साधनाने तो साक्षात मोक्षाला प्राप्त होतो असं नाही। हे आचार्यांचं भाष्याच्या अनुसार त्यांना असं सांगायचं की प्रत्येक जीव जो आहे ना, का यजिजो भजिजो पूजिजो परिप्रवेश एका द्वारे रे, त्या सर्वांना जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच मोक्ष होतो असं गीतेचं सिद्धांत रूपाने मनोगत आहे। तेव्हा या ठिकाणी हीच गोष्ट ह्या श्लोकात सांगतात पुढच्या, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। ज्या वेळेला त्यांना अत्यंत सुखाची प्राप्ती होते, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि परम आनंदाची प्राप्ती होते, ज्याला मोक्ष असं म्हणतात, तर ह्या मोक्ष सुखाची प्राप्ती होताना अव्यवहित पूर्वकाली त्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानच होतं आणि म्हणून त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच त्यांची मुक्ती होते असं सांगतात। हे सांगत असताना हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालेला जो पुरुष आहे त्यालाच मोक्ष होतो। म्हणजे ब्रह्मप्राप्तीचं मूळ कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे, ही गोष्ट या श्लोकामध्ये सांगतात। सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि च आत्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः आत्मानं सर्वभूतस्थं सर्वभूतानि
आत्मनी ईक्षते. योगयुक्तात्मा, योगाचं जो काही साधन करणारा आहे असा पुरुष म्हणजे ज्याचं आत्मा म्हणजे अंतकरण, योगयुक्त आत्मा म्हणजे ज्याचा अंतकरण योग साधनेने युक्त आहे. म्हणजे योगाची साधना कशासाठी आहे तर अंतकरण वृत्तीची समाहितता करण्यासाठी, एकाग्रता करण्यासाठी. एकाग्रतेच्या नंतर निरुद्ध अवस्थेमध्ये त्याला फलाला तो प्राप्त होतो. म्हणून अगोदरचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ अवस्था टाकून एकाग्र अवस्था आणि त्याच्यानंतर चित्ताची पूर्ण निरुद्ध अवस्था म्हणजे योगयुक्तात्मा म्हणजे ज्याचं चित्त समाहित किंवा चित्ताचं ऐकाग्र्य ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला म्हणतात योगयुक्तात्मा. योग साधनेच्या, ध्यान योग साधनेच्या द्वारा ज्याचं अंतकरण युक्त आहे असा हा पुरुष एकाग्र झालेला आहे. सर्वत्र समदर्शन हा, आणि ज्याला सर्वत्र सम, निर्दोषमी समम ब्रह्म, सर्वत्रच ब्रह्मदर्शन करणारा हा मनुष्य किंवा सर्वत्र समदर्शना म्हणजे सर्वत्र म्हणजे सर्व देश, काल आणि वस्तू यांच्यामध्ये भेद मावळलेला आहे आणि त्याच्यामध्ये केवळ सम म्हणजे आपला ब्रह्मरूप आत्म्याचं किंवा आत्मरूप ब्रह्माचं सर्वत्र म्हणजे सदा कोणत्याही देश, काळ, वस्तू ह्या ज्या देश, काळ, वस्तू हे त्याला वेगळं जाणवत नाहीत. याच्यामध्ये भेद जाणवत नाही, तात्विक भेद त्याला वाटत नाही, कारण देश, काळ, वस्तू भेद मावळला. मग समदर्शना म्हणजे काय तर आत्मा निर्वाळला विश्वाकारे. अशा प्रकाराने सर्वत्र एकच वस्तू, आत्मवस्तू, सद्वस्तू ती सर्वत्र व्याप्त आहे आणि सर्वत्र समान व्याप्त आहे असं तो पाहतो. आत्मानं सर्वभूतस्थम, आणि आत्मानं म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप तो पाहतो. कसं पाहतो? सर्वभूतस्थम, सर्व प्राणीमातांच्या ठिकाणी स्थित असलेलं आपल्या स्वरूपालाच पाहतो. म्हणजे सर्व आत्मरूप आहे असं पाहतो. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, अशा रीतीनं तो सर्वत्र ब्रह्मदर्शन किंवा आत्मदर्शन करणारा पुरुष आहे. आत्मानं सर्वभूतस्थम ईक्षते, तो आपल्या स्वरूपाला सर्वत्र स्थित आहे असं पाहतो. की ज्या असं कोणतंच ठिकाण नाही की ज्या ठिकाणी माझं आत्मस्वरूप नाही. असा कोणताही काल, वस्तू किंवा देश या सर्वत्र माझी समान व्याप्ती आहे असं तो पाहतो. आत्मानं सर्वभूतस्थम ईक्षते. आणि सर्व भूतानीच्या आत्मनी, आणि सर्व प्राणीमात्र जे आहेत त्या आपल्या स्वरूपात, सर्व प्राणीमात्रांमध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये सर्व प्राणीमात्र आहेत. म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये अधिष्ठान रूपाने माझीच व्याप्ती आहे आणि सर्व प्राणीमात्र माझ्यामध्ये स्थित आहेत. म्हणजे सर्व प्राणीमात्र हे माझ्या ठिकाणी कल्पित आहेत किंवा सदसद विलक्षण अनिर्वचनीय भासमान होत आहेत. तत्वतः सर्वत्र अधिष्ठानच आहे, परंतु त्या अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञान नसल्यामुळं त्या ठिकाणी हा भूतांचा केवळ भास आहे असं तो जाणतो असं सांगतात. किंवा सर्व भूतांमध्ये मीच अनुष्यूत आहे असं तो पाहतो. आता म्हणजे सगळ्या संसारबंधाच्या नाशाचं कारण कोण आहे? ब्रह्म एकत्व दर्शन. सर्व भूत माझ्यामध्ये आहेत आणि मी सर्व भूतांमध्ये आहेत, याचा अर्थ याला परिपूर्ण अशा प्रकारचं जीव आणि ब्रह्म आणि जगत यांच्या ऐक्याचं यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती प्राप्त झालेली आहे. आणि ह्या ब्रह्मात्मक एकत्व दर्शनामुळंच त्या ठिकाणी हा पुरुष काय सर्वांचं अतिक्रमण करून गेलेला आहे. यहा माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्य अहम न प्रणश्यामी साहाच मे न प्रणश्यती. आता ह्या आत्मद एकत्व त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं आणि त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फल त्याला प्राप्त झालं ते म्हणजे आपली स्वस्वरूप स्थिती किंवा जीवनमुक्त अवस्था किंवा स्वतःसिद्ध असणारं स्वयंप्रकाश असणारं यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं ते ब्रह्मदर्शन त्या पुरुषाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हे आत्मा आणि ब्रह्म यांचं एकत्व झालं की त्या पुरुषाला अव्यवहित उत्तरक्षणी ज्या स्थितीची प्राप्ती होते त्याला काय म्हणतात? मोक्ष. आणि त्या मोक्ष त्याला प्राप्त झालेला आहे असं ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फल मोक्ष हे त्याला प्राप्त झालेलं आहे.
कशावरून? तर आता त्याच्यामध्ये कधी संशय किंवा विपरीत भावना निर्माण होत नाही. आता म्हणजे हे जे त्याला प्राप्त झाले यथार्थ ज्ञान झालं आणि त्या यथार्थ ज्ञानाचं फल मुक्ती किंवा जीवनमुक्ती प्राप्त झाली. हे कशावरून? तर आता त्याला परमात्मा आपल्याहून कधी भिन्न आहे असं कधी वाटत नाही आणि परमात्म्याला हा आपल्यापासून भिन्न आहे असं कधी वाटत नाही. यवु उदरम अंतरम कृते अथ तस्य भयं भवती द्वैताद्वै भयं भवती. जो परमात्मा म्हणतात की जो थोडंही माझ्यामध्ये आणि स्वतःमध्ये अंतर ठेवतो तर तो पुन्हा पुन्हा मृत्योः समृत्युमाप्नोती. तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला म्हणजे जन्ममरण परंपरेला प्राप्त होतो. पण ज्या पुरुषाला भगवान परमात्मा हे शुद्ध सत्वात्मक मायावृत्तीच्या द्वारा सर्व प्राणी मात्र हे आपलं स्वरूप आहे हा त्यांचा नित्यबोध आहे सर्वज्ञ ईश्वराचा या ठिकाणी मायावृत्तीच्या द्वारा. आणि जीवाला जे आहे तर जीवाला अंतःकरण वृत्तीच्या द्वारा संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे या न्यायाने त्याला हे सर्व साधनं अंतरंग साधनं करून त्याला जेव्हा बोध होतो तेव्हा परमात्मा हा मीच आहे किंवा अयम आत्मा ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी असा बोध होतो. आणि हा बोध कसा होतो? संशय आणि विपर्यय रहित अशा प्रकारचं सर्व निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती देणारा असा हा बोध त्याला प्राप्त झालेला असतो. ही गोष्ट या श्लोकामध्ये सांगतात की यहा माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्य अहम न प्रणश्यामि सहाच मे न प्रणश्यति. यहा माम सर्वत्र पश्यति. यहा जो पुरुष माम मला सर्वत्र पश्यति सर्वत्र पाहतो म्हणजे सर्वत्र माझंच दर्शन घेतो. सर्वत्र म्हणजे सर्व देश सर्व काल आणि सर्व वस्तूंमध्ये हा एकच ब्रह्मतत्वच व्याप्त आहे असं पाहतो. आणि च सर्वं मयि पश्यति आणि हे सर्व जे दिसणारं विश्व आहे किंवा इंद्रिय गोचर मनाला बुद्धीला इंद्रियांना गोचर होणारं हे जे सर्व विश्व किंवा जगत आहे ते सर्वच्या सर्व जगत मयि पश्यति ते माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे असं पाहतो. म्हणजे हे इदम सर्वम जगत मयि पश्यति हे सर्व जगत माझ्या ठिकाणी आहे म्हणजे अधिष्ठान रूप ब्रह्माच्या ठिकाणीच हे सर्व जगत आहे असं तो पाहतो. आणि तस्य अहम न प्रणश्यामी आणि असा जो पुरुष आहे सर्व देश काल वस्तूमध्ये केवळ ओतप्रोत सब्राभरीत अखंड ठोस असा परमात्माच आहे असं जो पाहतो. आणि हे सर्व कोणावर आहे? पुन्हा परमात्मा सर्व वस्तूत आहे ठोस भरपूर आहे म्हणजे याचा अर्थ दुसरे वस्तूच नाहीत केवळ परमात्माच परमात्मा आहे. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय असं जो पाहतो. आणि जो एकत्व पाहतो त्याचं काय म्हणतात का एकत्वम अनुपश्यता तत्र को मोहा कः शोक एकत्वम अनुपश्यता. ज्या पुरुषाला केवळ एकत्वाचीच प्रतीती सर्व ठिकाणी येते त्याला कसला शोक आणि कसला मोह असं उपनिषद सांगतं. त्याप्रमाणे ह्या पुरुषाला देखील तो सर्वत्र परमात्म्यालाच पाहतो आणि सर्व आपल्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आत्मरूप असणाराच परमात्मा त्याच्याच ठिकाणी हे सर्व आध्यस्थ आहे असं पाहतो. तस्यहम न प्रणश्यामी त्याचा मी कधीच नाश करीत नाही. सहाच मे न प्रणश्यती आणि तो देखील माझा कधीही नाश करत नाही. भाष्यकाराने असं लिहिलं आहे. आता ईश्वर त्याचा नाश करीत नाही जीव ईश्वराचा नाश करतो. आता त्याचा नाश करायला काय सामर्थ्य जीवाचं? ईश्वर समजा संकल्प मात्राने करू शकेल प्राणीमात्रांची उत्पत्ती नाश करणं त्या उत्पत्ती नाशाचा कर्तृत्व त्याच्याकडे श्रुतीनं आरोपित केलेला आहे की काय जन्माद्यस्य यतः किंवा यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्ते अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति असं श्रुती सांगते. परंतु या ठिकाणी इथं तर म्हणतात तस्य अहम न प्रणश्यामी मी त्याचा नाश करीत नाही आणि सहाच मे न प्रणश्यती तोही माझा कधी नाश करत नाही. याचाच अर्थ असा
की तो परमात्मा माझा नाश करीत नाही. याचं भाष्यकार म्हणतात ईश्वरान प्रणश्यामी म्हणजे न परोक्षताम आत्मैकत्वदर्शिना न परोक्षत्वम गमिष्यामी. ज्याला आत्मदर्शन झालेलं आहे त्याला ईश्वर कधीच परोक्ष होत नाही. ईश्वर माझ्याहून भिन्न आहे असं कधीच त्याला वाटत नाही. तुझं मज नाही भेद असंच तो म्हणतो. काय एकची घोंगडे पांघरू हरी मिथुपन जाऊ दे दुरी असंच तो म्हणणारा पुरुष आहे. अर्थात तो त्याचा कधी नाश करेल. आपल्या आत्मस्वरूपाचा जे अविनाशी आत्मतत्व आहे अनुच्छिष्ट अशा प्रकारचं आहे माया कार्याने अस्पर्शित अचुंबित असं आत्मतत्व आहे. त्याचा तर कधी नाशच होत नाही. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा कधी नाशच होत नाही. ते साक्षात आपणच आहोत स्वयं आहोत. म्हणून या ठिकाणी तो माझा कधीही नाश करीत नाही. म्हणजे जीव त्या जो ब्रह्मात्मैकदर्शी पुरुष त्याला कधी परोक्ष होत नाही. परमात्मा आपल्यापासून दूर आहे असं वाटत नाही. त्यांनी ना दुरी हुनी दुरी आणि काय ब्रह्म आहे आपल्या त्याला ब्रह्म जे आहे त्या ब्रह्म कसं आहे तर जे अज्ञान पुरुष आहे त्याला खूप दूर आहे तद्दुरे. आणि जे काही ज्ञानवान पुरुष आहे तद्वांतिके त्याला ते परमात्मा तत्व अत्यंत जवळ आहे असा त्याला बोध असल्यामुळं त्या पुरुषालाही परमात्मा आपल्यापासून वेगळा वाटत नाही. आणि परमात्म्यालाही मायावृत्तीनं त्या परमात्म्यालाही कधी तो दूर वाटत नाही. आणि याने सुद्धा शास्त्रशुद्ध सुसंस्कृत झालेल्या अंतकरणाने श्रुतिवचनाच्या प्रबल श्रुतिवचनाच्या द्वारा आणि गुरूंच्या अनुभूतीच्या द्वारा आणि अनेक युक्तीनं हे ब्रह्मात्मैकत्व दर्शन झालेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याला प्रमाणगत संशय पण नाही प्रमेयगत संशय पण नाही आणि देवहम अशी विपरीत भावनाही होत नाही. त्यामुळं हे कधीच होत नाही. त्यामुळे तो माझा कधीही नाश करत नाही. म्हणजे तोही मला परोक्ष होत नाही आणि मीही त्याला कधीही परोक्ष होत नाही. कारण तस्याच्या ममच्या आत्मैकत्वात त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. आणि स्वात्माही नाम आत्मनः प्रकाशा प्रियेव भवती. आणि आपला आत्मा जर सर्वात परमप्रिय आहे परमप्रेमास्पदत्वात आनंदरूपहा असं जर असेल तर परमप्रेमास्पद आत्मा आहे आणि आत्माच काय आहे परमात्मा आहे. अर्थात परमप्रीतीचा किंवा स्वयंप्रकाश तोच आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे आणि तो घनीभूत सुखरूप अशा प्रकारचा आहे. तर तोच परमात्मा असेल तर घनीभूत सुख असल्यामुळं तोच मला सर्वात जास्त अधिक आवडतो. आणि मला त्याला सर्वात अधिक कोण आवडतो मीच आवडतो. कारण दोघांचंही आत्मरूपाने काय आहे परमप्रेमास्पदत्व हे निश्चित आहे. आणि जो इयम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः अशी स्थिती असल्यामुळं मी त्याचा नाश करीत नाही म्हणजे मी त्याला परोक्ष होत नाही आणि तोही मला कधी परोक्ष होत नाही. आणि दोघंही एकच असल्यामुळं इतकं आमचं ऐक्य झालेलं आहे की आमच्या अंतकरणामध्ये दृढ निश्चय झालेला आहे की जे अपरोक्ष रूप असतं ते अपरोक्षाचा विषय कधी होत नाही. त्यामुळं त्याला आम्ही इंद्रिय गोचरत्व आणावं अशी आमच्या अंतकरणात कधी शंका देखील उत्पन्न होत नाही अशा प्रकाराने सांगतात. आता भगवान माऊली या ठिकाणी मात्र साधारणपणे असं सांगतात की ही जी स्थिती आहे या स्थितीमध्ये माग जी 4 साधनं सांगितली आत्ताच आपण विचार केला कालही त्या 4 साधनाच्या नंतर जर ही साधनं जमत नसतील तर 5वं एक साधन सांगतो. असा साधारणपणे इथला जर आपण शेवटचं हे पाहिलं 409 क्रमांकाची ओवी म्हणून आपण पहा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे हे साम्यची एक उपाशी जे पांडवागा. इथं भाष्यकार जे आहेत ना ब्रह्म एकत्व दर्शनाचं मोक्ष हे फल आहे असं निश्चित करतात. मोक्षरूपी फलामध्ये त्याच्या अंतकरणाची अवस्था कशी असते याचं वर्णन करतात. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या द्वाराच त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि मोक्ष स्थितीमध्ये सर्वच काय आहे अपरोक्ष रूपतेची प्रतीती येते किंवा अपरोक्ष रूपतेचा आपण दृढ आपलं साक्षात अपरोक्ष आपण आपला आत्मा आहे अशा प्रकारचा निश्चय होतो. अशा प्रकारचा अवतरणाच्या द्वारा सांगतात. परंतु इथं मात्र माऊली असं सांगतात आपण काल चिंतन केलं ही 4 साधनं सांगितली आणि भगवान मात्र असा अभिप्राय देतात किंवा माऊलींनी आईशे आपुले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी अनायके
असं सांगतात. चांगलं बघा आणि काय वाटलं तर लगेच सांगा. तर हे म्हणतात आपुले पायवरी आपुले पाठीवरी चालीजे. आपल्या पायानीच आपल्या पाठीवर चालायचं कधी शक्य आहे का? जर कोणी इथं म्हणायला लागलं तुम्ही पाठाला कसे आले, तर मी माझ्या खांद्यावर बसून आलो. स्वतःला स्वतःच्या खांद्यावर बसून कधीच येता येत नाही. म्हणून हा एक दोष सांगितलेला आहे की ज्याचं जे स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. आणि जर कोणी अशा प्रकारे सांगायला लागला त्याला कर्मकर्तृ विरोध दोष येतो, किंवा दुसरं सांगता स्वस्कंधारोहण नावाचा दोष त्याच्यावर येतो. म्हणून या ठिकाणी आपले पाठीवर आपण चालणं हा जो मार्ग आहे ना, की वर जे सगळेच मार्ग जरी सांगितले असले आपल्याला, ते जरी आपल्याला आपाततः उत्तम मध्यम आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी सांगितलेले आहेत असं जरी आपल्याला वाटलं तरी हे सगळेच मार्ग कठीण आहेत. राजयोगाच्या अंतर्गतच असणारे हे मार्ग आहेत. अष्टांग योग म्हणा, कुंडलिनी योग म्हणा, एकदम मन आत्मस्वरूपात लीन करणं म्हणा, किंवा हळूहळू विषयांकडून काढून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा लय करण्याचा प्रयत्न करणं म्हणा, पण या सगळ्याच गोष्टी अवघड आहेत, म्हणजे या सगळ्याच कठीण आहेत. म्हणून म्हणतात हे पार्था नागवे, जर तुझ्याच्याने हे घडत नसेल तर आन ऐके, दुसरं सांगतो असं सांगतात. ऐके नाही, म्हणजे हा एक आन ऐके म्हणजे हा दुसरा 5वा मार्ग या ठिकाणी माऊली सांगत आहेत. आणि मग ह्या मार्गाविषयी आपल्याला 5वा मार्ग कोणता, तर इथं म्हणतात साम्यची एक उपाशी जेगा. हे वरचे जे मार्ग होते ना, एक क्रियायोगाचा मार्ग होता. दुसरा मार्ग जो होता तत्व विचाराचा मार्ग सांगितला होता. क्रियायोगाच्या अंतर्गतही अष्टांग योग आणि कुंडलिनी योग हे सांगितले. आणि चौथा जो मार्ग सांगितला तो फक्त एवढंच सांगितलं, सुलभीकरण एवढंच सांगितलं, तुम्ही हताश होऊ नका. म्हणून भगवान या ठिकाणी योगाच्या किंवा ध्यानयोगाच्या साधकाला आश्वस्त करतात, आश्वासन देतात. हाच मार्ग एकदम तडकाफडकी तुला करता आला नाही तरीसुद्धा तो हळूहळू ह्याच मार्गावर दृढ राहून जर केलं तर निश्चित तुला एक ना एक दिवस हीच अनुभूती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा जीवनमुक्तावस्था किंवा मुक्तीला म्हणजे जीवनमुक्तावस्थेला नंतर प्रारब्ध क्षयानंतर विधेय कैवल्याला तो प्राप्त होऊ शकतो. आणि हे असं सांगितल्यानंतर हे म्हणतात ही तर काही कारण नसताना माऊली म्हणतात का आपल्या पाठीवर आपण आपल्या पायाने चालणं हे जशी गोष्ट आहे आणि ही गोष्ट कळणं अत्यंत कठीण आहे. जीव आणि परमात्मा यांचा ऐक्य आहे, तर ऐक्यामध्ये एकच वस्तूमध्ये कोणताही ही अव्यवहार्य स्थिती आहे, तिच्यामध्ये व्यवहारच घडत नाही. आणि तर पाठीवर चालायचे म्हणजे याचाच अर्थ या ठिकाणी कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत यांचा निश्चय केल्याशिवाय त्या ठिकाणी चालणं घडत नाही, म्हणजे व्यवहार घडत नाही. त्या व्यवहारामध्ये भक्ती जरी करायची झाली तर भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, ते अद्वैतापेक्षा सुंदर वर्णन करा पण कल्पित द्वैताचा तुम्हाला स्वीकार करावा लागतो. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा ही गोष्ट जी आहे धडधडीत दिसणारं जग किंवा देहादी प्रपंच हा तत्वतः शून्यरूप आहे आणि कोणत्याही इंद्रियाला अगोचर असणारं, मनबुद्धीला अगोचर असणारं जे आत्मतत्व ते ब्रह्मरूप आहे आणि त्याच्या प्राप्तीतच परमपुरुषार्थ आहे अशी मान्यता. आणि त्यासाठी हे काल आपण पाहिलं की ज्ञानयोगाचंही साधन काही साधारणतः असं आहे असं नाही. त्या ठिकाणी व्रताचरणे कर्कशे आणि विवेकश्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे अशी जर स्थिती असेल तर मग या ठिकाणी ही जी साधनं आहेत ही सगळीच साधनं साधारण एखाद्याला कठीण वाटू शकतात. मग अशा वेळेला त्याला दुसरा काही उपाय आहे की नाही, तो उपाय या श्लोकामधून परमात्मा सांगत आहेत. आणि याला काय म्हणतात, ही ज्या वेळेला आपल्याला विचाराने ज्ञान होत नाही त्यावेळेला दुसरा उपाय कोणता आहे तर ज्ञानानंतर उपासना आहे. म्हणून आपण सांगा आवृत्ती रसकृत उपदेशात आशिना संभवात असं जे ब्रह्मसूत्र सांगतात याचा अर्थ आपल्याला एखाद्या ज्ञान परंपरेमध्ये, योग परंपरेमध्ये किंवा साधन परंपरेमध्ये जर आपण समर्पित असू तर त्याच्यासाठी दुसरं एक साधन सांगितलेलं आहे. आणि ह्या साधनामध्ये तुम्हाला असं वाटतं हे तर सगळं ज्ञानाचं साधन आहे, हे सगळं ज्ञानाचं साधन आहे. जरी समजा एखाद्या वेळेला आपण पाहतो वेदांतामध्येही परमात्मा नेव होऊ शकला नाही तर 5व्या तरंगात परमात्मा काय आहे ध्येय रूपाने वर्णन केलेलं आहे, तसं ध्येय रूपाने आपण करू शकतो. हे करत असताना तुम्हाला अंतरंग साधन श्रवण मनन निधिध्यासन केलं नाही किंवा करूनही
त्याचं साध्य तुम्हाला प्राप्त झालं नाही, तर अशा वेळेला तुम्हाला तर हे कळलं आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वाराच मोक्ष होतो, पण ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान जेणेकरून होईल त्याच्यासाठी एक उपासना सांगितलेली आहे. काल आपण थोडं चिंतन म्हणजे 2-3 दिवसापासून करतो की हे एक मनोविज्ञान आहे. किंबहुना ह्या भारतीय जे पातंजल योगदर्शन आहे हे स्वतः एक प्रकारचं मनोविज्ञान आहे. फक्त काय आहे, हे परिपूर्ण मनोविज्ञान आहे की ज्याला वेदाला अभिप्रेत असणारं जे काही तत्व आहे त्या तत्वाकडं मनाची स्थिती व्हावी म्हणून जेवढा मानसशास्त्राचा वेदाने विचार केलेला आहे तेवढा संपूर्ण विचार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. आणि इतका ज्ञानोबारायांनी केलेला आहे की योगदर्शनामध्ये जर कुठं त्रुटी असेल तर त्याचीसुद्धा भर निघेल अशा प्रकारचं विचार केला. जसं कुंडलिनी योगाचा अनुकूल असा एकतरी शब्द मूळ श्लोकात दिसतो का? पण ज्ञानोबारायांनी ते साधन सांगितलं. कारण ह्या आध्यात्मिक विश्वामध्ये कोणताही मनुष्य जर त्या अधिकार त्या साधन करण्याच्या योग्यता असेल तर त्याला आत्मानुसंधानापासून तो विन्मुख राहू नये अशा प्रकारची योजना आहे. म्हणून या ठिकाणी असं एक सांगितलं की परमात्म्याला ध्येय करताना एक मोठा सिद्धांत आहे की या ठिकाणी चिंतने चिंतने तद्रूपता, मन ज्याचं चिंतन करील त्या स्वरूपाला प्राप्त होतं. जशी ती किटकी भृंगी न्याय सांगितलेला आहे. ती आळी ती किटकी दंश करते म्हणून रात्रंदिवस येईल आणि मला दंश करील, चिंतन करता करता तिला पंख फुटतात आणि तुका म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. किटकी भृंगी न्याय सांगणारं मदालसेमध्ये एक प्रमाणे आता लक्षात नाही तर त्याच्यामध्ये तो दुसरा अभंग होता. भाविता किटकी कृमी भाविता किटकी किटकी झाली भृंगी या क्रमिले नभ. एका जागेवर त्या घरामध्ये त्या कुंभारील माशीनं ठेवलेली जी आळी आहे तिला काय होते, पंख फुटून ती नभामध्ये संचार करू शकते. तसा हा जीव जर रात्रंदिवस ब्रह्म म्हणजे कसं आहे, त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, फक्त आता याचा अधिकारी कोणता आहे, त्याचा गुरुवचनावर शास्त्रवचनावर विश्वास असला पाहिजे. त्याला हे कळत नाही की आता याचं बरंच चिंतन दिलेलं आहे की या ठिकाणी आत्मा आणि प्राणी मात्र आपलं आत्मा आणि भूत यांचा जो येणारा संबंध आहे त्या संबंध कोणता, तर त्याच्यामध्ये आत्म्यावर म्हणे सगळे भूत काय आहेत, आध्यस्थ आहेत, आहे की नाही, अन्योन्याध्यासामध्ये. पण ती कशी आध्यस्थ आहेत, स्वरूपाने अध्यास आहे. म्हणजे आत्म्यावर अनात्म पदार्थांचा अध्यास हा स्वरूपाध्यास आहे आणि अनात्म पदार्थावर आत्म्याचा अध्यास होतो, तो सुद्धा अध्यासच आहे की नाही. पण तो कोणता अध्यास आहे, संबंधाध्यास आहे. हे सगळं आपल्याला कळून घ्यावं लागतं. सत्यानृत्य मिथुनी कृत्य हे कसं झालं तर हे सगळं कळून घ्यावं लागतं. पण हा विचार कोणता आहे, विचारात जायते बोधा. या ठिकाणी विचारापासून आपल्याला यथार्थ आत्मज्ञान करून घेण्याचा विचार आहे. पण ज्या मनुष्याची ह्या बोधासाठी लागणारा जो साधन चतुष्टय संपन्नतेचा विशेष अधिकार लागतो तो अधिकारी नाही किंवा बुद्धिमांद्य कुतर्क इत्यादी त्याच्या ठिकाणी आहेत असा जर पुरुष असेल तर याला काही साधन आहे की नाही. म्हणून वेदांनी काय केले, कोणताच मानव मात्राला ठेवलं नाही. काल कोणीतरी म्हटलं की आज दिगंबर महाराज म्हटलं आज एखाद्या वेळेस मला प्रवचन करायला लागणार आहे. प्रवचन कशाचं करायला लागणार आहे ते म्हटले काय, एका कुत्रं मेलेलं आहे म्हटले, त्यांच्या मित्राचं कुत्रं मेलं, त्याचा विधी केला यांनी. पण समजा असं आहे, कुत्र्याचा विधी नसता केला तर काही मालकाला दोष लागला नसता. जसं मुलांनी जर श्राद्ध तर्पण पिंड केलं नाही तर दोष लागेल आणि त्या माणसाची पण सद्गती होणार नाही. पण बिचाऱ्या कुत्र्यासाठी वेदाने नियम नाही केले, माणसाने भावनेने नियम केले, आहे की नाही. आणि माणसाची उपेक्षा करतात, कुत्र्याची दशक्रिया करतात, जवळ उपाशी असणाऱ्या माणसाला अन्नात सुद्धा देत नाही. तर पण याच्यासाठी प्रमाण कोण आहे, प्रमाणत्व ऐसा वेद. या ठिकाणी गाळोनिया भेद, प्रमाणत्व ऐसा वेद. त्या वेदाच्या प्रामाण्याला अनुसरून जर आम्हाला एखादा महापुरुष मार्गदर्शन करत असला तर त्यांच्यावर आमचा आत्यंतिक विश्वास ठेवणं. म्हणजे इतका की तो जर ढगाला डोंगर म्हणेल आणि पर्वताला ढग म्हणेल तरी त्याचं आपण विश्वास ठेवा, इतकी आपली दृढ निष्ठा असली पाहिजे. आणि त्याच्यावर विश्वास असून शिवाय काय पाहिजे, आपला आग्रह असला पाहिजे, काही झालं तरी हे साधन मी करणार. आणि ते कशाप्रमाणे केले पाहिजे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे. असं जर केलं तर त्या पुरुषाला देखील
तोच परमात्मा त्याचं ध्यान करता करता त्याच्या स्वरूपाची यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती होऊन तो सुद्धा मुक्त अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात आन ऐके. याचा सांगतात की आता जी निर्विकल्प समाधी किंवा जे ज्ञान ह्या पुरुषाला म्हणजे अष्टांग योगादिकांचं साधन करून होतं, तेच हे ध्यानयोगाचा अभ्यास करणारा पुरुषाला प्राप्त होतं. पहिलं काय पाहिजे? विश्वास पाहिजे. दुसरं त्याच्याविषयी आग्रह पाहिजे. आणि तिसरं काय? विधीपूर्वक ते केलं पाहिजे. केलं तर त्याला वेदांनी त्यालासुद्धा आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचण्याची व्यवस्था वेदांनी करून ठेवलेली आहे. याचं उदाहरण म्हणून पाहिजे झालं ते काय? दंडवते स्वामी का नाथ महाराजांनी त्या रेडाघाटावर समाधी दिली त्यांना. तर ते दंडवते स्वामी होते. तर त्यांना नाथ महाराजांनी सगळं सांगितलं. त्यांनी सांगितलं मी काय करावं, मला मी काय साधन करावं. त्याने काय नाही, सर्वत्र परमात्मा दर्शन करावं. मग त्याला हे नाही सांगावं लागलं का परमात्म्याच्या ठिकाणी सर्व म्हणजे हे कल्पित आहे, कल्पिताची निवृत्ती करून अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. आणि असं पहा, असं ध्यान जर मनुष्य जीव कल्पच्या कल्प करीत राहिला भेद ठेवून, तर त्याला आहे की नाही, हे भूत वेगळीच आहे पण याच्यात मी काय करतोय, ब्रह्मरूप पाहण्याचा अभ्यास करतो का ते ब्रह्मरूपच आहेत. इतक्या श्रद्धा असली पाहिजे ना. ज्ञानाने होऊ शकतं बाधित पदार्थ, पण त्याला सगळ्या गोष्टी इथं बाधित अनुवृत्ती हे समजावून सांगायला तर त्याला कळे ना, आहे की नाही. बुद्धिमांद्यादी काहीतरी त्याला दोष असल्यामुळं तेव्हा मध्यम अधिकाराचा जो पुरुष आहे त्याला ध्यान सांगितलेलं आहे. आणि त्या ध्यानामध्ये त्याने इतकं जे दिसल तिकडं तो परमात्मा रूपच पाहायचा. पाहता पाहता असं झालं की त्याला जगामध्ये फक्त अमरतत्व दुसरं सोडून, आत्मतत्व सोडून दुसरं काही नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ते मेलेल्या गाढवाला त्यांनी दंडवत घातला. काय तुकाराम महाराजांचाच अभंग आहे ना, नमावी ते भूते सगळे जे प्राणी मात्र आहेत ते हा किंवा वंदिनमी भूते आता अवघीच समजते. या ठिकाणी तो एक अभंग मला वाटतं नाथ महाराजांचाच अभंग आहे बहुतेक, की ज्या ज्या ठिकाणी पाहिल तिथं जेथे माझी दृष्टी जाय आणि तेथे पाय भावीन असे न या समाधाने पूजा मने करीन. ते दंडवते सगळ्याच्या सगळ्या दंडवते स्वामी सगळ्यांना दंडवत घालायचे, तुम्ही सर्व अविनाशी ब्रह्मरूप आहात. करता करता असं झालं की जर एखाद्या प्रेताला त्यांनी घातलं, मेलेलं जे गाढव होतं ते गाढवच उठून बसलं. मग लोक काय करायला लागली, प्रेत आणून टाकायला लागली. मग त्यांनी ते प्रेत उठायला लागली. ज्ञानोबाराय म्हणतात की याला अजून ज्ञानोबारायांना सिद्धी होत्या, सगळ्या सिद्धी त्यांच्या पायाजवळ लोळण घेत होत्या. उपयोग कायमचा केला का कधीमधी केला का ते सुद्धा काय निळोबारायांनी वर्णन केले. हे जी सिद्धींचा महिमा दाखवला तो सुद्धा लोकांचं उत्कर्ष व्हावा म्हणून त्यांनी दाखवलं. काय मिरविला बडीवार सिद्धाईचा, अशा प्रकारचं जे केलं ते ज्ञानोबराय म्हणतात. आता याला कुठं एवढं कळणार, लोकसंग्रहासाठी सिद्धीचा उपयोग कुठपर्यंत करायचा आहे की नाही. हे विश्वचक्रामध्ये ईश्वरी संकल्पाला कुठं विरोध येऊ नये म्हणून त्यांना स्वतः नाथ महाराजांनी त्या रेडाघाटावर समाधी दिली म्हणतात. आता त्यांना सर्वत्र ब्रह्मदर्शन होतं की नाही, हे कोणाच्या अंगाने झाले, हे उपासनेच्या भावनेच्या ध्यानाच्या अंगाने देखील ही स्थिती त्यांना प्राप्त होऊ शकते. नमस्कारी भूते विसरोनी याती तेने आत्मस्थिती जाणीतली. असं तुकाराम महाराजांचाच अभंग आहे ना. याती भेद सगळं विसरून ज्यांनी त्या ठिकाणी हे सर्वत्र ब्रह्मच आहे असं मानलं त्याला खरी ब्रह्मस्थिती. इथं ब्रह्मस्थिती त्यांनी भोगली सुद्धा नाही म्हणतात, जाणीतली. त्याला ती ह्या ब्रह्मस्थितीचाच प्रत्यय येतो. आपल्या अभंग अकाट्य असणारी जी आपली स्वरूपस्थिती आहे तिची त्याला काय होते, दृढ अपरोक्ष अनुभूती येते. अशाही प्रकारची शास्त्रांनी व्यवस्था केली. आणि त्याला अनुसरून माऊली या ठिकाणी म्हणतात म्हणून आपण पा विश्व देखीजे. इथं आपण पा विश्व देखीजे म्हणजे आपल्या ठिकाणी सगळं जगत पाहायचं आणि आपण विश्व व्हायचे आणि विश्वही आपण व्हायचं. तुम्ही लगेच विचाराल ज्ञानाच्या अंगाने कसं विश्व देखीजे म्हणजे त्याचं द्रष्टृत्व करतो आहे की नाही. आणि आपणच विश्व व्हायचे म्हणजे त्याचं काय होतं, उपादान करणाऱ्या रूपाने परिणाम होतो. म्हणजे विश्व व्हायचे म्हटलं का मायेचं काय आहे, कोणता मायाला परिणामी उपादान कारण होऊन त्या ठिकाणी विश्व होता येतं आहे की नाही. आणि विवर्तोपादान कारण होऊन काय होतं, त्या विश्वाला पाहता येतं आहे की नाही. आता ह्या ज्ञानचर्चेमध्ये असा विषय चालेल, इथं हा विषय त्याला माहीत सुद्धा नाही.
कशाला विवर्तोपादान कारण म्हणतात? जसं तुकोबारायांची हीच तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि त्याची झाला अंगे तुका आता असं म्हणतात. आणि असं वर्णन केलंय की कोण मोठा पंडित आला तो तुकाराम महाराजांना म्हटलं तुम्हाला वेदांत सांगतो. मला वाटतं यांनी महिपती महाराजांनी बहुतेक लिहिलेलं आहे, वेदांत सांगतो. सांग म्हणे. आता तो लागला सांगायला. या ठिकाणी जेव्हा ह्या जगत कारणाचा विचार करायचा तेव्हा 3 कारणं समोर येतात. कोणती? की ह्या जगाचं अधिष्ठानाकडून जर पाहायला गेलं तर विवर्तोपादान कारण आहे, ईश्वराकडून पाहिलं तर ते अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, प्रकृतीकडून पाहिलं तर ते परिणामी उपादान कारणत्व आहे. तुकाराम महाराजांना वाटलं हे काय काय कारण आणि काय प्रकार. तो तुकाराम महाराज कोणत्या भूमिकेत होते? कारणा कारण वारियेले जेथे आणि जातो तेने पण ते साधावित. तो पण तो कोणता होता? रामकृष्ण हरी. तुकाराम महाराजांनी घोंगडी घेतली, ते गोदडी घेतली आणि ते रामकृष्ण हरी म्हटले. ते रामकृष्ण हरी जे आहे तर त्यांना नामनामीचा अभेद करून होतं का आपल्या स्वरूपाच्याच ठिकाणी चाललेलं होतं ते. ही अनुभूती त्या लोकांची आहे. म्हणून त्यांना हा मार्ग नाही. आम्हाला हे सगळं कोणाच्यामुळं? भगवान परमात्म्याच्या अनुग्रहाने आम्ही केलेल्या उपासनेनं हे मिळालं. इथली जे ही ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे, ही ज्ञानलक्षणात्मिका साम्याची एक उपाशी जेगा. म्हणजे साम्य म्हणजे सर्वत्र एकच परमात्मतत्व अनुष्ठित आहे, याची तुम्ही काय करा? उपासना करा. म्हणजे अंतःकरणवृत्ती त्याच्याजवळ सारखी ठेवा. आणि ती कशाने ठेवा? श्रद्धेने ठेवा. ते चिंतन कसं करा? वेदविधानानुरूप करा. आणि हे करण्यासाठी तुम्हाला कधी कधी काय होईल? आलस्यादी येतील, परंतु त्या ठिकाणी तुम्ही दक्षतेने तत्परतेने हे करीत राहा. एकच प्रकार आहे त्या परमात्म्याजवळ येण्याचा. पण तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार आणि सांजा दिवशी क्षीर गुगरिया या न्यायाने माऊली या ठिकाणी सांगतात. असं एक चिंतन म्हणून सांगितलं. तर या ठिकाणी आता सांगतात की सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः योमां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. हे भावना कशी होते? एक आम्ही दवाखान्यात असताना एकदम साधारण व्यक्ती होते आणि एक 10-15 दिवस ते आपल्या याच्यामध्ये थांबले दवाखान्यामध्ये. ते दिवसभर विनोबाजींचा गीताईचा प्रचार करायचे, संध्याकाळी मुक्कामाला तिथे यायचे. अत्यंत निस्पृह वैराग्य संपन्न 2 जण होते. त्यांचं नाव रामभाऊ होतं. आता आहेत की नाही सांगता येणार नाही. तेव्हा ते तरुण होते मात्र चांगले. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काही गोष्टी ज्या आहे ना शास्त्रात नाही, आम्ही विनोबाजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याचे आम्हाला आजही आम्हाला कुठेही जगामध्ये आमचा आनंद कमी होत नाही. असं कारण ते खूप आनंदी असायचे. आपल्याला काय वाटायचं? घ्या गीताई आणि हे लोक घरोघर प्रचार. बरं यांनी वाटली तर दुसऱ्या दिवशी लोक वाचतातच असं नाही. बरं गीताई काही हे एकच साधन नाही. आणि त्यांचं तर रात्रंदिवस सकाळी उठले का ते 7 वाजतात बाहेर पडायचे सकाळी एकदम. तर त्यांनी सांगितलं की हे जरी आम्ही सगळं करतो हे विनोबाजींच्या वाक्यावर. त्यांनी सांगितलं की तुमचं आयुष्य याच्यात गीताईचा प्रचार करायचा म्हणून आम्ही करतो म्हणे, केवळ त्यांची आज्ञा म्हणून. मग त्याच्यामध्ये त्यांना आम्ही विचारलं की हे जे स्थितप्रज्ञाचं आहे ना थोडं थोडं सांगत जा. ते म्हणजे आम्ही काही प्रवचन कीर्तन करत नाही किंवा हे त्यांचं कामही नाही, तुमच्या चर्चा म्हणलं तर सांगू. त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यातले कधी त्यांनी एक गोष्ट म्हणजे विनोबांच्या शब्दावरचा विश्वास सांगितला त्यांनी. तुम्ही जेव्हा प्रचार करता त्या प्रचारामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलं जेवढी स्त्री जात आहे तिच्यामध्ये मातृशक्ती देवीची शक्ती आहे म्हणे. तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला स्त्री समोर येते तेव्हा तिच्या गर्भवासात जाऊन अगोदर तुम्ही झोपा म्हणे. तिच्या गर्भाशयाच्या ठिकाणी हिच्या गर्भातून मी उत्पन्न झालेलो आहे असं जर तुम्ही म्हटले ना तर स्थितप्रज्ञ दर्शनाच्या अनुभूतीला तुम्हाला काहीच वाटणार नाही म्हणे. काही वेळ लाग, दुसरं काही करू नका. तुम्ही मला म्हणता ना काय काय केलं पाहिजे तर हे एवढंच करा म्हणे. हिच्याच गर्भातून मी जन्माला आलेलो आहे आणि हे तुम्ही सारखी भावना करीत राहा म्हणे. आणि आम्ही म्हणे काहीतरी 17व्या-18व्या वर्षी ते आलेले होते विनोबाजींजवळ. आता आम्हाला काहीच वाटत नाही की खरोखर मातृशक्ती इतकं पूजनीय वंदनीय दुसरं जगात काहीच नाही. आता तुम्हाला सांगा की त्यांना भोग्यत्व भ्रांती होईल का कधी? ती तत्त्वज्ञानाने झालेली का भावनेने झालेली? भावनेने झालेली. भावनेत पण एवढं मोठ्या प्रकारचं सामर्थ्य आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात की योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयि पश्यती आणि तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. तो माझा कधी नाश होत नाही करीत नाही, मी त्याचा नाश करीत. मला तो कधी अपरोक्ष होत नाही आणि त्याला मी कधी मला तो कधी परोक्ष होत नाही आणि त्याला मी कधी परोक्ष होत नाही. कारण
तो काय आहे, ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी तर माझा काय आहे, आत्माच आहे. आता दुसरी एक आपल्याला अशी शंका येईल, काय बरं माझ्या आता लक्षात गेलं की या ठिकाणी तुम्ही म्हणाल याला फक्त भावनेने यांनी केलेलं आहे, ज्ञान झालेलं नाही असं, आणि ह्याच्यामध्ये भाष्यकारांपेक्षा असं तुम्ही बा याचा आशय थोडासा वेगळा सांगितला. वास्तविक भाष्यकारांना वाट विचारूनच ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलं आहे. त्याच्यातलाच एक अंग म्हणून आपल्याला अधिक पाचवं एक आहे असा विचार केला आपण. त्याला प्रमाणे एकच आहे की भाष्यकार काय म्हणतात, सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात. मग सर्व भूतस्थम आत्मानम ही सिद्धाची लक्षणं असतील तर साधकाची साधनं नाही का होऊ शकत, आहे की नाही. साधकाची साधनं ही व्हायला काहीच हरकत नाही. त्यामुळं कोणी भावनेनेही हे चिंतन करू शकतो. सर्व भूतस्थम आत्मानम सर्वभूतानी चात्मनी पश्य काय ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. आता बघा माऊली या श्लोकांत ह्या दोन युग्म आहे जे त्याच्यावर सांगतात, तरी म्हणजे हे पार्था नागवे तरी अनायके. जर तुला हे घडत नसेल वर सांगितलेलं तर तुला तत्वचिंतनच्या द्वारा किंवा वर सांगितलेल्या साधनाच्या द्वारा त्याचा अनुष्ठान करून आपण जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या द्वारा मोक्षस्थितीला प्राप्त व्हावं ह्यासाठी लागणारं साधनं जर तुझ्याकडून घडत नसेल तर आन म्हणजे दुसरं साधन आहे, आणि ते ऐके, ते तू ऐक. काय, तरी मी तव सकळ देही. तरी म्हणजे अशी स्थिती आहे की मी तव सकळ देही असे, ह्या मी सगळ्या देहधारी जे प्राणी आहेत सगळ्याच देहांमध्ये मीच आहे. कारण परमात्मा जर नसेल तर या ठिकाणी त्यांनी म्हणतात, बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळमाशी जीवन तयाशी कोण घाली, चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका, असं सांगतात. इतकंच नाही, मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. तुका म्हणे विठो भरला सबाही उणे काय आहे चराचरी. अशा प्रकारे बरोबर ना, उणे काय आहे हां तर या चर आचरांमध्ये सर्वत्र परमात्माच आहे, म्हणून म्हणायचं की मी तव सकळ देही असे. बरं, याविषयी काही इथं विचारू नाही. इथं विचारू नाही म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर परमात्माच सर्वांच्यामध्ये आहे असं जाणून तो विचार मागवता पावली निघे. तो विचार काय होतो, मावळून जातो, म्हणजे विचार करण्याचं कारणच नाही. किंवा दुसरा एक अर्थ, मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही म्हणजे याच्यामध्ये कोणताही भेद करू नये असं एक खंदारकर महाराजांनी लिहिलं आहे. किंवा येथ विचारू नाही म्हणजे विचार करण्याचं किंवा शंका घेण्याचं काही कारणच नाही असाही काहींनी अर्थ केलेला आहे. म्हणजे परमात्मा सर्व ठिकाणी आहे आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. आणि हे जे सगळं जे विश्व आहे किंवा सगळं जे प्राणीमात्र आहेत ते प्राणीमात्र कोणाच्या ठिकाणी, मी त्या प्राणीमात्रांमध्ये आहे आणि ते प्राणीमात्र कोण आहे, माझ्यामध्ये आहेत. आपण नेहमी विचार आत्ताच सांगितला की प्राणीमात्र माझ्यामध्ये आहेत म्हणजे अध्यस्थ आहेत, म्हणजे त्यांचा ते माझ्यावर स्वरूपाने अध्यस्थ आहेत, म्हणजे त्यांचा संबंध जो आहे तो आध्यात्मिक संबंध आहे. आणि पुन्हा प्राणीमात्रांचा माझ्याशी संबंध कसा आहे, माझा प्राणीमात्रांशी आध्यात्मिक संबंध आहे, बरोबर ना. अध्यस्थ म्हणजे प्राणीमात्र माझ्यावर स्वरूपाने अध्यस्थ आहेत. आणि त्यांचा जर असं होईल की जर प्राणीमात्र ते माझ्यामध्ये नाहीत, आता पुढे येणार आहेत, आणि मी त्यांच्यामध्ये नाही असं जर म्हटलं तर काय शून्यवाद येईल. ते माझ्या ठिकाणी नाहीत म्हणजे काय झाले, ते प्राणी मात्र शून्य झाले, आणि मी त्यांच्यामध्ये नाही म्हणजे एकदा मी शून्य झालो. म्हणजे याचा अर्थ काय झालं, शून्यवाद गळ्यात आला. भगवानच पुढं म्हणणार आहेत, तै अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुना तू काही चुको नको, आणि हे सर्व स्वामुचे गुड परिदाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदयी भोगी. याचा अर्थ काय झाला, शून्यवाद आला. आणि जर ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी त्यांच्या ठिकाणी म्हटलं तर द्वैतवाद येईल, सत्यत्वाने असला तर. म्हणून हा सगळा भाग वेदांत काय सांगतो, प्राणीमात्र ह्यांचा जो संबंध आहे त्या प्राणीमात्र काय होतं, प्राणीमात्र मिथ्या आहेत
परंतु ते सत्य आहेत असं वाटतं. कारण का? त्यांचा अधिष्ठान सत्याशी संबंध आहे की नाही. परंतु तो संबंधसुद्धा कसा आहे? अध्यस्त आहे. म्हणून त्यांच्यामध्ये असणारा संबंध अध्यासिक असल्यामुळं संबंधाध्यास आहे. प्राणीमात्रांच्या ठिकाणी परमात्म्याचा होणारा अध्यास हा संबंधाध्यास आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी प्राणीमात्रांचा होणारा अध्यास हा काय आहे? स्वरूपाध्यास. एवढी गोष्ट आपल्याला जाणून घ्यावी लागते. तेच इथं सांगतात. तरी मी तर सकळ दे असे इथं विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे सगळे माझ्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याला संबंधाध्यास आणि स्वरूपाध्यास हे जर कळले नाही तर आपल्याला सत्यानृत्य मिथुनी कृत्य याचा निवाडा होणार नाही असं सांगतात. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. याच्यातून काय झालं? जर एक स्वरूपाने अध्यस्त असतील ते नाही, संबंध अध्यस्त असतील तरी ते पदार्थच नाही, त्यांचा संबंध पण खऱ्या अर्थाने नाही. मनुष्य ह्या निष्कर्षापर्यंत येतो की कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. याच निष्कर्षाला आपण येतो. म्हणून सांगतात तैसेची माझ्या ठाई सकळ असे सगळे माझ्या ठिकाणी आहे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे येतुले व्हावे गा. आता इथं जर दुसरं आणखीन एक माऊलीने केलेलं जे सामंजस्य किंवा तो समन्वय असा आहे की आता जे सांगितलं ना, सिद्धाची लक्षणं आहेत बरोबर ना. सिद्धाची लक्षणं असली तर ती ज्ञानीपुरुषाचे ती सहज त्याच्या ठिकाणी झालेले हे ज्ञान जे आहे त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असणारी ही लक्षणं आहेत. आणि जर एखादा साधक असेल तर तो काय करतो? ही भावनेने मानून त्याप्रमाणे विधानाला अनुसरून तो त्याचा अनुष्ठानात प्रवृत्त झालेला आहे. आता इथं जर पाहिलं तर हे ज्ञानचर्चा दिसते का? या ठिकाणी ध्येयाचं ध्यान चर्चा दिसते, ज्ञानचर्चा दिसते आहे की नाही. कारण पुढं असं सांगितलं तैसेची काय आयशेची संचले. आयशेची संचले म्हणजे अशाच प्रकारचं स्थिर झालेलं आहे. स्थिर झालेलं म्हणजे अशाच प्रकारचं नित्यसिद्ध आहे ही गोष्ट. कोणतं? जीव आणि ब्रह्म यांचं नित्य ऐक्य किंवा जीव जगत हे सर्व ब्रह्मरूप आहे. याला ब्रह्मस्वरूपाला सोडून यांना स्वतःची सत्ता आणि स्फुरण कोणत्याही प्रकारचं नाही. आणि ज्या पदार्थाला ज्या अधिष्ठानाच्या सत्तेनं आणि स्फुरद्रूपतेला घेऊन ज्याच्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या सत्ता आणि स्फुरणाचा आभास होतो ते पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतात. असं जर आपल्याला कळलं तर ही आयशेची संचले हे मूळचेच असे आहेत. जीव आणि ब्रह्म या ठिकाणी भेद आहे असं नाही. जीव आणि ब्रह्म यांचा नित्य अभेदच आहे आणि तो संचलेला आहे म्हणजे नित्य सिद्ध आहे. स्थिर झालेला आहे म्हणजे जीव आणि ब्रह्मा यांचं भेद कधी झालेलाच नाही असा नित्य अभेद त्यांचा आहे. आणि हे परस्परे मिसळले. परंतु ते म्हणतात की हे दोघांचं ऐक्य संचलेले परंतु ते परस्परे मिसळले म्हणजे सच्चिद आनंद अद्वय आत्मा आणि असं जड दुःखरूप असणारं द्वैतात्मक प्रपंच हे मिसळले म्हणजे ह्या दोघांचं काय झालं? अन्योन्याध्यास झाला. आता आपण जी सांगितली प्रक्रिया त्याप्रमाणे हे मिसळले. आता मग इथं करायचं काय आपल्याला? फक्त बुद्धी घेपे येतुले व्हावे गा. त्या बुद्धीला घेतुले म्हणजे ग्रहण व्हायला पाहिजे. काय? आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखीजे देईचा धर्म देई आयशे देखणे ते पाही अनाहती. किंवा क्षीरनिर विवेक करता आला पाहिजे की या ठिकाणी अनात्म पदार्थ त्याज्य आहेत आणि आत्माचे ग्रहण करण्यास योग्य आहे किंवा आत्माच एक ज्ञेय आहे आणि सगळे पदार्थ उपेक्ष आहेत असं त्या फक्त बुद्धीला कळलं पाहिजे. आता इथं जर बुद्धी घेपे म्हणजे बुद्धीनं एवढं घ्यावं म्हणजे बुद्धीला हा फक्त क्षीरनिर विवेक व्हावा असं सांगतात. त्याने ना राजहंसापुढे काय चाचूचे आगरडे असं काय हां ती चोडी जेवी झगडे क्षीरनिराचे आणि सिद्धांताची ओळी काय पुढं त्याप्रमाणे मला वाटतं प्रकृती आणि पुरुषांचा विषयीचा जो विवेक आहे तो या ठिकाणी करता आला पाहिजे. आता ही हे ज्ञानचर्चा नाही का वाटत आपल्याला इथं? बरं ही ज्ञानाची चर्चा तर हिला ध्यानचर्चा कोणी म्हणलं तर चालेल का? चालेल. असं आहे. येरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे बुद्धी घेपे तुले तुम्ही म्हटले
आहे की नाही. म्हणजे ते काय झालं, ज्ञेय झालं. पण खाली भावना हा शब्द कशाचा वाटतं की ध्येय परमात्म्याचं ध्यान करावं. म्हणजे ध्यान, जे लोक ह्याला समर्थ नसतील तर त्यांनी काय करावं, येरवी हा शब्द काय सांगतो, दुसऱ्या पैलूतून पाहिलं तर हे अर्जुना एकवटलिया भावना, ज्याने आपली भावना एकवटलिया म्हणजे एकत्व भावनेने, एकवटलिया भावना म्हणजे जीव ब्रह्म जगत हे सर्व काय आहे, एक रूपच आहे. दुसरं काय, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात एकवटलेली भावना किंवा एकत्व भावना. आणि ते एकत्व भावना कुठे त्याची, सर्व भूती सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकच तत्व आत्मतत्व अनुष्ठित आहे. आणि ते अभिन्न, त्याचा माझ्यापासून अभिन्न असणारं म्हणजे मद्रूप असणारं जे तत्व आहे ते सर्व भूतांमध्ये अनुष्ठित आहे असं पाहून माते भजे. आता काही लोकांनी भजे शब्दाचा अर्थसुद्धा वर बुद्धीच्या लिहिलं ना, तर इथं अर्थ काय घ्यावं लागेल मग, माते भजे म्हणजे माझं भजन करतो, माझं भजन करतो म्हणजे ध्यानयोग रूपाने माझं चिंतन करतो असा अर्थ घेता येईल. त्यांनी वर बुद्धी शब्द आल्यामुळे इथं भजे शब्दाचा अर्थ जाणे असा घ्यावा, असं पण काहींनी केलेलं आहे. आता तुम्ही करा, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही ज्ञानाच्या अंगाने त्याला ग्रहण करता तर चांगलं. पण नसलं तर हा भजे शब्द हा त्या परमात्म्याचं ध्येय करून ध्यानसुद्धा काय करतो, सांगत आहे असं म्हणा. भूतांचेने अनेकपणे अनेक नो हे अंतकरणे, केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. योगसूत्रातली जर सूत्र पाहिली आपण तर त्याच्यामध्ये हे ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, समजा भावनेने करायच्या तर भावनेने समजा केल्या तरी त्याची फलश्रुती सांगितलेली की नाही. जसं भावनात चित्त प्रसादन, ही नुसती भावना केली तर अंतकरणाची शुद्धी होते. अंतकरणातले कितीतरी दोष भावनेने निवृत्त होतात असं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, ही जी साधनं सांगितले ना यमनियमापासून, त्यांचे प्रत्येकाचं अहिंसा झाल्यावर काय, सत्य झाल्यावर काय, एवढंच. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागा. जर अहिंसा जर तुमचं साधन केलं, आता ते भावनेनेच करायचं की नाही. तुम्हाला सर्प आणि मुंगूस हे दोन प्राणी परस्पर सारखे युद्ध करतात की नाही, तर अशा वेळेला तुम्हाला समोर आलेला अनुकूल किंवा प्रतिकूल दोन्हींच्या विषयीची भावना काय आहे, आत्मरूपाने भावना करायची, माझाच आत्मा आहे असं समजून त्याच्या ठिकाणी त्याची हिंसा करायची नाही. असं जर बरं ती काया वाचा मनाने करायची नाही. आणि हे खरं काय आहे, शास्त्राचं विधान म्हणून केलेली भावनाच आहे की नाही. पण त्याचं फल किती मोठं होतं. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागा. तिथं मुंगूस आणि सर्प त्या महापुरुषाच्या आश्रमामध्ये जयप्रभू सांगत होते कुठल्या तरी, तिथं ते सगळे कुत्री मांजरं वगैरे एकमेकाच्या अंगावर उड्या मारायची, खेळायची. ते मांजर जोराने जाऊन त्याच्या घाटीला राहायचं, काहीच करायचं नाही, सोडून द्यायचं. आणि त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही. हे का, तर त्यांच्या अंतकरणात कधी हिंसेची भावनाच नव्हती. असं सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह प्रत्येकाचं सांगितलं ना. तर या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत याचं फल जे आहे ना, तुम्हाला अदृष्ट फल नाही, दृष्ट फलसुद्धा भावनेचं सुद्धा तुम्हाला मिळतं. एवढं त्या भावनेत पण सामर्थ्य आहे. हे रवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्व भूती अभिन्ना माते भजे. आता त्यात सांगतात भूतांचेने अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे, केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. भूतांचेने अनेकपणे, प्राणीमात्र तर अनेक आहेत का नाही, पण प्राणीमात्रांमध्ये जरी किती अनेकत्व असलं तरी तो अनेक नो हे अंतःकरणे. याचा जर विचार केला तर असं आहे की माऊली काय म्हणतात, भूत अनेक आहेत परंतु हा मात्र त्याला अनेकत्वाने पाहत नाही. पण कशाच्या, अंतःकरणे अनेक नव्हे, याला हे अनेक आहे असा त्याच्या अंतःकरणाचा भावना होत नाही. म्हणजे ते सर्व एकच आहेत अशीच भावना होते की नाही. म्हणजे आपल्याला जे एकत्वाचं दर्शन करायचं आहे ते एकत्वाचं दर्शन आत्मरूपाने करायचं आहे का अंतःकरणामध्ये करायचं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ही सर्व प्राणी मात्र चांगलं लक्षात घ्या. मला काय मानता येईल असं नाही त्याचं, पण त्याचा भावना जर लक्षात आली तर पहा की इथं माऊली काय म्हणतात, भूतांचेने अनेकपणे म्हणजे भूतांच्यामध्ये अनेकत्व आहे. मग आपल्याला अनेकत्व काय दिसेल, अंतःकरणाने पाहिलं होती काय होईल, अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. तोपर्यंत ते अंतःकरण इंद्रिय वृत्तीच्या द्वारा, बरोबर आहे ना, बाहेर त्या पदार्थांचं जे जसं जसं दर्शन होईल ते अनेकत्वाचं दर्शन करेल का नाही.
मग त्या ठिकाणी ते अंतःकरण नानाकारच होईल की नाही, अनेकाकारच होईल की नाही, बरोबर ना. मग अनेकाकार कोण होणार नाही, आत्मा होणार नाही. मग आत्मा अनेकाकार आहे, आपला आत्माच एकाकार आहे असं त्या अनेकत्वामध्ये दर्शन घ्यायचं का अंतःकरण नाना नव्हे. सांगा पण ते अंत म्हणजे कारण ह्याचं प्रतिबिंब कुठं पडतं, एकत्व आणि नानात्वाची अनुभूती कुठे येते, अंतःकरण येते. म्हणून ते स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, हे असं सांगू नका की काय ते ओवी आहे ना माऊलींची, की मी आता पूर्ण झालेलं आहे, मला काही कशाची आवश्यकता, जसं आपण म्हणतो ना निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा, तसं मी आता काय मी पूर्णतः जीवनी जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जीवनी झाले, शांतीशी आले पल्लव नवे, असं वर्णन आहे. ते नेहमी सांगायचे, आपण नेहमी चिंतन करतो की स्वामी महाराज म्हणायचे की तो म्हणतो ज्ञानगंगे नहाले, मला आंघोळीची काय गरज आहे, किंवा पूर्णता जीवन मी तृप्त झालेलं आहे, मला भोजनाची काय गरज आहे, असं जर म्हणत असेल तर जेव्हा त्याला क्षुधातृषा धर्म येतील ना तेव्हा तो काय म्हणणार माहिती आहे का, हा पार प्राण व्याकुळ झाला, मला अन्न द्या असं म्हणेल, आहे की नाही. अंगाला जेव्हा दुर्गंधी येईल तेव्हा काय म्हणेल, मला स्नानाची आवश्यकता आहे. याचा अर्थ हे फक्त काय त्याचं बोलाचाची कढी बोलाचाची हा सोयीचा परमार्थ आहे. बोलाचीच कढी बोलाचाची भात जेवण या कोण तृप्त झाला. अनुभवाच्या ठिकाणी हा परमार्थ, आत्म्याला परमार्थाची काय गरज आहे तुमच्या, आहे की नाही. बरं शरीराला परमार्थ आहे का, जड शरीराला काय परमार्थ करणार तुम्ही, परमार्थ हा सगळा अंतःकरणाचा आहे. तेव्हा आपला अंतःकरण नाना होता कामा नये. भूतांच्या अनेकत्वाने अंतःकरणाच्या ठिकाणी नानात्वाचा भेदाचा स्पर्श देखील त्या अंतःकरणाला होऊ नये. आत्म्याला तर कधी झालाच नाही, आत्म्याला कधीच न होता देखील एवढ्या अनेकत्वाला किंवा अनर्थाला आपण प्राप्त झालेलं आहे. याचा अर्थ आपल्याला भूमिका कोणाची करायची, अंतःकरणाचीच करायची. आता तुम्ही लगेच म्हणा झालं तुम्हाला अंतःकरण एक सत्य मग आत्मा आहे, हे सांगण्यात तात्पर्य नाही. परमार्थाचा प्रवास हा प्रवासामध्ये अंतःकरण म्हणजे ज्ञानाचा आतमध्ये असणारं मुख्य साधन आहे, आहे की नाही. याच्यासाठी हा सगळा चालला आहे. आणि तुम्हाला थोड्याशा प्रक्रिया माहीत झाल्यावर आम्ही असंग निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा असं जर तुम्ही म्हणायला लागले आणि अंतःकरण तेवढ्या प्रकारचं शुद्ध झालेलं नाही, स्थिर झालेलं नाही, किंवा त्या अंतःकरणाची सूक्ष्मता नाही, पावित्र्य नाही, तर हे अंतःकरण हे असं आडवाटेला जाईल. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की हे तत्त्वज्ञान जे आहे, ही तत्त्वज्ञान फार मोठी गोष्ट आहे. आणि ती कोणत्या हा ते पण स्वामी महाराज सांगायचे पंचदशी आहे ना, पंचदशी हे शास्त्र आहे, परंतु बऱ्याच वेळेला समन्वय कळाला नाही तर हे शस्त्र होईल. जसं लहान मुलं आहे, आपल्या लहान मुलं काय करतात की त्याच्या हातात जर एखादं शस्त्र दिलं तर दुसऱ्यावरही चालविलं आणि स्वतःवर पण चालू शकतो, आहे की नाही. आम्हाला एकदा लहानपणी एक न्हावी त्या म्हशी ते भादरणं म्हणतात त्याला, त्या म्हशीची केस काढण्यासाठी तो न्हावी आला आणि त्या डोहामधून म्हशी बसवल्या आणि मग तिथं तो करायला लागला. त्याचा दुसरा वस्तारा होता बाहेर, तर मग मी तो वस्तारा घेतला आणि ते एक आमच्या एक जवळचे सांगितलं होतं का कधी, ते आमचे चुलते एक ते बसले होते शौचाला, म्हणजे लहानच होतो आम्ही, मी त्याच्या डोक्यातच मारला, अजून खुणे इतकी लांब त्याचे, कारण माहीत नाही ना त्याचा काय उपयोग करायचा. तसं ज्ञान हे जे आहे ते शस्त्र आहे, ते शस्त्र आहे. त्याच्यासाठी ते कसं जपून वापरायचं, दुधारी शस्त्र आहे पुन्हा ते. तर त्याच्यासाठी किंवा दुसरं स्वामी महाराज सांगायचे की हे वाघिणीचं दूध आहे, खूप औषधी आहे, अनेक रोगाचा एकाच वेळेला परिहार करणार आहे. पण ते कोणाच्या हातात कोणत्या भांड्यात ठेवलं पाहिजे, सुवर्ण पात्रात ठेवलं पाहिजे. सोन्याचं भांडं चांदीचं भांडं लागतं, मडक्यात ठेवलं तर फुटून जातं. जसं हे ज्ञान आहे, हे अपरिपक्व अंतःकरण याला घेऊ शकत नाही. म्हणून तो अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो केवळ माझं एकत्वच सर्व ठिकाणी जाणतो. शस्त्र स्वतःला शस्त्र कधी करतो, मुख्य अनुभूती नसताना म्हणायला लागला की निस्त्रय गुण्ये पथी विचारता, तर त्याने शस्त्र केलं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो कोण झाला, हा जो वेदांत आहे ना, याला अखंडानंद स्वामी म्हणतात हा दैवी वेदांत नाही, हा आसुरी वेदांत आहे. हा इंद्राचा वंशज नाही, हा विरोचनाचा वंशज आहे,
राक्षसाचा वंशज आहे. याच्या ठिकाणी दैवी ज्ञान नाही, तर हे कोणतं आहे? राक्षसी आसुरी ज्ञान आहे. आसू शब्दाचा अर्थ आहे प्राण. फक्त आपल्या प्राणाचं रक्षण करायचं, देहाचं अंजन भंजन करायचं आणि त्याला नाव कशाचं द्यायचं? वेदांताचं द्यायचं. म्हणून स्वामी महाराज म्हणायचं का हा बाजारचा भाजीपाला नाही. वेदांत म्हणजे काय? नुसतं ऐकलं, बौद्धिक पातळीवर प्रक्रिया कळल्या म्हणजे त्याची अनुभूती आली असं कधी होत नाही. उलट दिगंबर महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे काय, जसं जसं ते शब्द तर खरं तिथं परोक्ष ज्ञान, हे वाक्य स्वामींच्या बोलात नाही ना हे वाक्य. हां, तर कारण स्वामींचं एक काही बोल खंडित नाही कोणी करू शकत, लिहिण्यात चुकला असला तरच. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जसजसं परोक्ष ज्ञान होत जातं तसतसा अपरोक्ष ज्ञानाचा भ्रम दृढ होत जातो. असं सांगितलं ना तुम्ही, अधिक होत जातो. वाक्य किती गोड आहे की नाही? परंतु परोक्ष ज्ञान काही इतकं खालचं नाही. किंवा परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाचा भ्रम वाढवण्याला आहे का अपरोक्ष ज्ञान यथार्थ करून देण्याला उपयोग आहे की नाही? पण तुम्हाला म्हणायचं झालं तर तिथं काय आहे? समन्वयाने न कळलेलं शब्दज्ञान आहे की नाही? बरोबर ना? म्हणजे आपण केलेलं, संपादित केलेलं जे शब्दज्ञान आहे की ज्याच्यामध्ये सामंजस्याचा अभाव आहे, हे मात्र अपरोक्ष ज्ञानच झालं असं समजून ते मनुष्याला भ्रमाने आपण अपरोक्ष ज्ञानी आहोत असं समजायला लावेल, असं म्हणावं, आहे की नाही? आता म्हणतात केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र केवळ माझं ऐक्यच आहे, म्हणजे केवळ मी एकच आहे, म्हणजे एकच आहे, केवळ आहे, अशा प्रकारचं यद अक्षरम अनाख्येयम आनंद मज केवलम असं तो जाणतो. आणि तो कुठं? सर्वत्र शब्द नुसता कालपरिच्छेद सांगायचा नाही, कालपरिच्छेदाने ते राहित्य असं सांगायचं नाही, तर देश काल आणि वस्तू ह्या तिन्ही विवर्जित असं ते ऐक्य आहे. मग तो एक हा मिया बोलता दिसत सेवाया, येरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. हे सगळी जर आपण याच्यात बघा तुम्ही, ही एवढी हे केलेत ना, काय त्याला म्हणतो आपण, चिन्ह केलेली आहेत ना ही सगळी, तर इथं काय म्हणतात? येरवी नाही, मग स्वल्पविराम ना, म्हणजे आता हे सगळं झालं, सर्वत्र माझं मीच आहे असं जेव्हा पाहतो तेव्हा तो एक आहे, म्हणजे तो इथं अध्यार करा, तो माझ्याशी एक आहे, म्हणजे मी आणि तो एक आहे. हे मिया बोलता असं जर मी बोलायला लागलो, तो भक्त ज्ञानी तो आत्मा माझा असं जर मी बोलायला लागतो, बोलता वाया दिसत असे, बोलण्याचे काय आहे? हे व्यर्थ दिसतं. तो मी एक मूळचंच संचलेलं आमचं ऐक्य आहे आणि तो मी आहे असं म्हणणं मी जर सांगायला लागलो, ते सुद्धा वाया दिसत असे, ते सुद्धा काय वाटतं? उगीच व्यर्थ वाटतं म्हणतात. आणि येरवी न बोलीजे तरी, आणि येरवी दुसऱ्या बाजूने पाहिलं समजा, मग नाहीच बोलायचं. बरं, नाही बोललं तरी न बोलीजे तरी धनंजया तो मीच आहे. जर बोललं नाही तर म्हणजे काय त्याच्यापासून मी काय भिन्न होईल का? बोललो नाही मी, तो मीच आहे, बोलण्याची गरजच नाही. आणि मी समजा तो मीच आहे त्यामुळं नाही बोललो तरी तो मी, नाही बोललो म्हणजे मग मी नाही का? तो मीच आहे, तरी सुद्धा देखील तो काय आहे? माझंच स्वरूप आहे. थोडक्यात काय आहे? हे अवर्णनीय किंवा शब्दातीत अशा प्रकारचं आहे. आणि हे ऐक्य केलेलं ऐक्य नाही, हे नित्य संचलेलं ऐक्य आहे. तो माझ्या ठाई दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. आता म्हणतात दीपा आणि प्रकाशा, दिवा आणि दिव्याचा प्रकाश यांना एकवंकीचा पाडू जैसा, या दोघांची योग्यता काय आहे? ऐक्य भावालाच आहे. प्रकाश वेगळा, दिव्याला सोडून प्रकाश वेगळा सांगता येईल का? सांगता येणार नाही. आणि दिवा आणि प्रकाश हे दोन्ही काय आहे? एकच आहेत. म्हणून त्यांना एकवंकीचा म्हणजे त्यांच्या ऐक्यतेचा पाडू म्हणजे योग्यता. दोघांचा दिवा आणि प्रकाश म्हणलं, दिवा आणि प्रकाश हे दोन्ही एकरूप आहेत. असे त्या दोन शब्द जरी भिन्न असले तरी त्यांचा अर्थ मात्र काय आहे? एकच आहे. तो माझ्या ठाई तैसा आणि मी तया माझी. तो माझ्या ठाई तैसा म्हणजे एक जणाला दिवा म्हणायचं आणि एका जणाला प्रकाश म्हणायचं. दिव्याच्या ठिकाणी प्रकाश आहे तसा त्या आत्मरूप परमात्म्याच्या ठिकाणी, ब्रह्मरूप परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे, मी तया माझी. आणि माझ्या ठाई तसा, आणि काय पुन्हा
प्रकाशरूप असणारा स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो तसा, म्हणजे तोही त्याच योग्यता, तोही तसा स्वयंप्रकाश आहे. म्हणजे सच्चिद आनंद अद्वय नित्य शुद्धत्व निर्विकारत्व नित्यबुद्धत्व काय जे असतील ते दोघांचे काय आहे, एकच आहे. फक्त एका ठिकाणी त्याला काय म्हणतो मी आणि एका ठिकाणी म्हणतो तो. पण वास्तविक तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. आणि ते काय आता सांगितलं प्रमाण की मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडे पांघरू हारी. इथं मी तू पण जाऊ दे दुरी म्हणजे ह्या ओव्याप्रमाणे मी आणि तू ह्या शब्दाचा प्रयोग केला नाही तरी तुम्हीच आहे आणि शब्दाचा प्रयोग करणं व्यर्थ आहे. म्हणून आता मी तू पण दोन्ही जाऊ दे आणि एकाच घोंगड्यात केवळमध्ये एकाच अधिष्ठान रूपाने आपल्याला उर्वरित ठेवा असं सांगायचं नाही का. जैसा आता दुसरं उदाहरण देतात. जैसा उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे निमाने अवकाशो तैसा माझे नि रूपे रूपसू पुरुष तो गा. ह्या पुरुषाचं वर्णन खरोखर भगवान म्हणतात की काय तोची स्तवा आईशी आवडले मज जीवा असं. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा आईशे आवडले मज जीवा जो त्रिभुवनाची या दैवा एकायतन झाला. जगातलं जेवढं भाग्य असेल ना ती सगळी भाग्य ह्या अर्जुनाच्या जवळ सेवा करण्यासाठी आलेलं त्यांचा एकायतन म्हणजे एकमेव अद्वितीय आश्रयस्थान तो बनलेला आहे. किंवा म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा का साम्य शेजे डोळा लागला तया असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून म्हणतात की असा जो पुरुष आहे त्याचं सांगतात तैसा उदकाचे नि आयुष्य रसू. उदकाचं आयुष्य म्हणजे उदक जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजे उदकाचं अस्तित्व किंवा सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंतच जलाचा गुण कोणता आहे, रस आहे की नाही. तो पण कुठपर्यंत राहील, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंतच पाण्याचं आयुष्य आहे तोपर्यंतच रसाचं आयुष्य आहे. रस आणि पाणी हे दोघंही वेगवेगळे राहू शकत नाहीत, एकच आहेत. गगनाचे नि माने अवकाश आणि अवकाश म्हणजे पोकळी. पण म्हणे काय आकाशाला सोडून पोकळी का गगनाचे नि माने आकाशाचं जेवढं प्रमाण असेल तेवढीच पोकळी. तुम्ही जर म्हणले की आकाश नाही पण पोकळी दाखवतो, छोटी का मोठी का पोकळी नावाचा पदार्थ दाखवता येणार नाही, दाखवता येणार. म्हणजे काय कारण अवकाश आणि गगन हे दोघं मुळात काय आहे ते दोघं एकरूप आहे, संचलेले एकरूप आहेत, ऐक्य आहे. तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो गा. त्याप्रमाणे माझे निरूपे माझ्या स्वरूपाने तो पुरुष स्वरूपवान किंवा रूपवान झालेला आहे. म्हणजेच काय माझ्या सत्ता स्फुरण घेऊन त्या ठिकाणी तो पुरुष झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय त्या पुरुषाचं सत्ता स्फुरण आणि माझं सत्ता स्फुरण हे दोन्ही वेगळं नाहीच आहे. आम्ही दोघंही सद्रूप चिद्रूप अद्वयरूप आनंदरूप काय जे तुम्ही म्हणाल ते सगळं स्वरूप आमचं दोघांचं एकच आहे, किंबहुना दोन कधी झालेच नाही असं सांगितलं. आणि नंतर पुढं सांगतात सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञान